Good morning, good afternoon. Our topic is the smart city, and in that smart city, first one is the features of smart city, then which are the components of smart city, then after that there is a objective, and which are the different challenges of smart city in India. These are the parts which is covered in the smart city. The first one is the there are some features of smart city, that means which features is to be considered as a स्मार्ट सिटी. तर मी इथे एक तुम्हाला PDF शेअर करते किंवा डायग्राम शो करते, तर ती दिसते की मला सांगा. दिस आहे फीचर्स. पार्टिसिपंट डायग्राम शो झाली का? नाही दिसत आहे. ओके, वेट अ मिनिट. विजिबल आहे पार्टिसिपंट्स? स्क्रीन दिसते? दिसते स्क्रीन? ओके. देन हे दिसतंय का आता स्मार्ट सिटी चे फीचर्स? ओके. There are some 7 to 8 features of smart city. Out of the first one is the promoting the mixed land use in the base developments, planning and unplanned area containing a range of capable activities and the land use close to one another in order to make the use of more efficient. म्हणजे जी तुमची अननेसरी लँड्स अशी कुठेतरी असेल का सिटीच्या अंडर आहे, तर तिथे त्या लँडचा प्रॉपर यूज केला जाईल ॲज एफिशियंट त्या मॅनरमध्ये. त्या म्हणजे देर इज अ प्रमोटिंग दी मिक्स लँड यूज इन द एरिया बेस्ड डेव्हलपमेंट. म्हणजे जिथे पण काही प्लॅनिंग वगैरे असेल की जी लँड अनयूजमध्ये आहे, तर तिला यूजफुलमध्ये कन्वर्ट करायचं. दिस वन इज युअर फर्स्ट फीचर. Then second one is the housing and inclusive, that is expand the housing opportunities for all. म्हणजे जे काही तुमचे स्मार्ट होम्स आहे त्या स्मार्ट होमची कन्सेप्ट काय करायची, इम्प्लिमेंट करायची. दीज आर दी सेकंड फीचर, दॅट इज दी housing and the inclusiveness, expand the housing opportunities for all. Then third one is the creating the walkable localities, that is reduce the congestion, air pollution, resource depletion, boost local economy, promote the interaction and ensure the security. That means काय का जिथे एअर पोल्युशन्स अँड दी रिसोर्स डिप्लेशन, म्हणजे काय जे आपले रिसोर्सेस आहे का जे आपल्याला नावडेजमध्ये लिमिटेड्स आहेत, समजा तुमचं पेट्रोल डिझेल, तर त्यांना ओव्हरकम करण्यासाठी काही म्हणजे काही टेक्निक्स वगैरे इम्प्लिमेंट करायच्या का ज्याच्या थ्रू एअर पोल्युशन रिड्यूस होईल आणि तुमचं जे काही रिसोर्स डिप्लेशन होतं आहे ते पण रिड्यूस होणार आहे. दीज आर दी थर्ड फीचर्स ऑफ युअर स्मार्ट सिटी. म्हणजे एअर पोल्युशन रिड्यूस करायचं ॲज वेल ॲज रिसोर्स डिप्लेशन जर होत असेल तर ते पण रिड्यूस करायचं. देन नेक्स्ट वन इज दी प्रिझर्विंग अँड द डेव्हलपिंग दी ओपन स्पेसेस. म्हणजे ओपन स्पेसेसच्या अंडर काय येईल, तुमचे पार्क्स, प्लेग्राउंड्स अँड रेसिडेन्शियल रिक्रिएशनल स्पेसेस इन ऑर्डर टू एनहान्स द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ सिटीजन. म्हणजे इन शॉर्ट काय आहे की तुमचा जो एरिया असेल लिव्हिंगचा एरिया, तिथे तुमचे काही पार्क्स डेव्हलप केले पाहिजेत, त्यानंतर प्लेग्राउंड्स डेव्हलप केले पाहिजे का जो पण सिटीजन तिथे म्हणजे असणार आहे तर त्याची क्वालिटी ऑफ लाईफ सिटीजन ही इम्प्रूव्ह झाली पाहिजे. अँड दॅट रिड्यूसेस द अर्बन हीट इफेक्ट इन द एरिया अँड जनरली प्रमोट दी इको बॅलन्स. म्हणजे काही तुमचे अर्बनिस एरिया आहे तिथे काय आहे काही जनरली CO2 इमिशन वगैरे हे जे हिटिंगचे दॅट इज ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट जो प्रोड्यूस होतो तो रिड्यूस झाला पाहिजे. आणि त्याच्या थ्रू काय होणार आहे की तुमची इकोसिस्टीम जी असणार आहे एन्व्हायरमेंट फ्रेंडली, ती एन्व्हायरमेंट फ्रेंडली क्रिएट होणार आहे. दॅट मीन्स दी थर्ड फीचर्स ऑफ स्मार्ट सिटी इन्क्लूड दी प्रिझर्विंग
अँड डेव्हलपिंग दी ओपन स्पेसेस, म्हणजे ज्या ओपन स्पेसेस असणार आहे तिथे पार्क्स अँड तुमचे प्लेग्राउंड्स डेव्हलप झाले पाहिजे. इट इज अंडर दी स्मार्ट सिटी. देन नेक्स्ट वन इज दी प्रमोटिंग दी व्हरायटी ऑफ ट्रान्सपोर्ट ऑप्शन्स, म्हणजे जे काही तुमचे ट्रान्सपोर्टचे जे ऑप्शन आहे TOD, दॅट इज द ट्रान्सिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, पब्लिक ट्रान्सपोर्ट अँड लास्ट माइल पार्ट ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड ज्या काही न्यू ॲक्टिव्हिटी डेव्हलप करता येतील त्या डेव्हलप करायच्या, की जेणेकरून आपली जी काही सिटी आहे ती अंडर दी स्मार्ट सिटीच्या अंडर डेव्हलप होणार आहे. देन नेक्स्ट वन इज दी making the governance citizen friendly and the cost effective, that is the increasingly on the online service being about the accountability and transparency, especially using the mobile to reduce the cost of service and provide the service without having to go the municipal offices, म्हणजे जिथे पण काही तुमचे जे काही ऑनलाईन थ्रू जे काही सगळे ट्रान्झॅक्शन वगैरे होऊ शकतात त्या ठिकाणी तिथे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे हा पार्ट इम्प्लिमेंट करायचा, म्हणजे ट्रान्सपरन्सी असली पाहिजे तुमच्या सगळ्या याच्यामध्ये. गव्हर्नमेंटच्या रिलेटेड जे काही रूल्स वगैरे असणार आहे किंवा आपल्याला गव्हर्नमेंटकडनं जी काही फॅसिलिटी अवेलेबल करून देता येईल ती इन द फॉर्म ऑफ ऑनलाईनच्या फॉर्ममध्ये ती तिथे इफेक्टिव्हमध्ये आली पाहिजे. देन applying the smart solution to the infrastructure and services in the area based development in order to make them better. For example, making the area less vulnerable to disaster, using the fewer resources and providing the cheaper services, म्हणजे जे काही तुमचे डिझास्टर वगैरे होता तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही इथे काहीतरी प्लॅनिंग केलेलं पाहिजे. मग स्मार्ट सोल्युशन टू इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे डिझास्टर वगैरे डेव्हलप होतील तर त्याच्यावरती आधीच तुमचे काहीतरी स्मार्ट सोल्युशन्स असले पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट काय फीचर्स काय स्मार्ट सिटीचे, स्मार्ट सिटीच्या अंडर सगळ्या स्मार्ट थिंग आल्या पाहिजे की जेणेकरून तुमची जी काय न्यूज लँड असेल ती युजफुलमध्ये गेली पाहिजे. नंतर ज्या लँड्स अशा आहेत की जिथे आपल्याला प्लेग्राऊंड्स आणि तुमचे किड्स रिलेटेडचे जे काही पार्क्स वगैरे नॅशनल ते डेव्हलप करता येतील. ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटी इन्क्रीज करायच्या. त्यानंतर तुमचे होम्स जे असणारे म्हणजे बिल्डिंग्स आणि होम्स, तर स्मार्ट बिल्डिंग अँड स्मार्ट होम्सचंच कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे की जेणेकरून आपली जी एनर्जीचं सेविंग वगैरे होणार. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या रिलेटेड जे काही आपले सगळे रूल्स वगैरे असणार ते थ्रू दी ऑनलाईन अँड दी ते ट्रान्सपरन्सीच्या थ्रू असले पाहिजे. अँड लास्ट वन इज युअर द इन्फ्रास्ट्रक्चर जे असे प्रोव्हाइड करायचे काही डिझास्टर जर झालं म्हणजे तुमचं अर्थक्वेक वगैरे तर त्याला ऑप्शन म्हणून तिथे तुमच्याकडे काहीतरी सोल्युशन असलं पाहिजे. तर दीज आर दी सम फीचर्स ऑफ युअर स्मार्ट सिटी. देन नेक्स्ट पॉईंट इज दी कंपोनंट्स ऑफ स्मार्ट सिटी. तर मी एक डायग्राम तुम्हाला इथे शेअर करते. त्या डायग्राममध्ये कंपोनंट्स दिलेले, कंपोनंट्स ऑफ स्मार्ट सिटी. डायग्राम शो होते पार्टिसिपंट. ओके, तर बघा इथे स्मार्ट सिटीच्या आउटरनी डिफरंट ॲरोज दाखवलेले. ईच ॲरो इंडिकेट दी वन फॅसिलिटीज, म्हणजे हे एवढे सगळे जे कंपोनंट दिले इट इज नथिंग बट दी फॅसिलिटी अंडर दी सिटी. मग सिटीच्या अंडर ज्या फॅसिलिटीज येतात मग त्यांच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट असली पाहिजे का त्या इम्प्रूव्हमेंटमुळे ती काय कन्सिडर्ड होते ॲज अ स्मार्ट कन्सेप्ट ऑर स्मार्ट सिटी. तर फर्स्ट वन इज दी स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन अँड मोबॅलिटी, म्हणजे ट्रान्सपोर्ट रिलेटेडचे आता नावडेजमध्ये आपल्याकडे ट्रेन्स वगैरे आहेत. तर आपल्याकडे लोकल ट्रेन्स किंवा त्या ट्रेन्स आहे, पण आपण मेट्रो रेल वगैरे हा ज्या वेळेस कन्सेप्ट येईल तर ती स्मार्ट सिटीच्या अंडर येणार आहे. म्हणजे तुमची मेट्रो रेल्स जी कन्सेप्ट आहे ती इट इज अंडर ऑफ दी स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन अँड अंडर दी स्मार्ट सिटी. देन सेकंड वन इज दी स्मार्ट वॉटर अँड सॅनिटायझेशन.
अगेन दी वॉटर सप्लाय जो केला जातो आपल्याकडं सिटीच्या अंडर, तर तो पण एक स्मार्ट, त्याला काहीतरी टेक्निक यूज केली पाहिजे जिथं काही ॲटोमॅटिक मीटरिंग वगैरे किंवा ॲटोमॅटिक सेन्सर्स वगैरे यूज करून आता नावडेज आपण मॅन्युअली ते सगळं ऑपरेट करतो. बट द स्मार्ट सिटी कन्सेप्ट जर युटिलाइज झाली तर तिथे तो अंडर दी स्मार्ट वॉटर आणि सॅनिटेशन, तर तो तिथे येणार आहे अंडर दी स्मार्ट सिटी. देन शॉर्ट टाउन प्लॅनिंग, म्हणजे आता ज्या काही आपण टाउन्स आपले तर ते स्मार्ट टाउन प्लॅनिंग आहे का जे आपले रुरल एरियामध्ये असतात, तर तिकडे जास्त करून स्मार्ट रिलेटेड कुठलाच पॅरामीटर नसतो. म्हणजे जनरली पब्लिक लाईटनिंग जरी घेतलं तरी ते ओल्डेस्ट डेच्या अकॉर्डिंगली डेव्हलप झालेले असतात. म्हणजे मर्क्युरी व्हेपर, सोडियम व्हेपर लॅम्प युटिलाइज केलेले असतात लाईटनिंगसाठी. बट अंडर दी स्मार्ट सिटीच्या अंडर जर घेतलं तर सगळीकडे काय असणार, तुमचे LED प्लेस केलेले असतात. तर त्या केसमध्ये स्मार्ट टाउन प्लॅनिंग, तर स्मार्ट टाउन प्लॅनिंग मीन्स काय, की त्याच्या अंडर पण तेच येणार की प्लेग्राऊंड्स डेव्हलप झाले पाहिजे, अनयूज लँड असेल तर तिथे काहीतरी पार्क वगैरे डेव्हलप झाले पाहिजे. इट इज अंडर दी स्मार्ट टाउन प्लॅनिंग. क्लिअर? These are the 3 parameters. And fourth one is the smart energy. Smart energy means जे काही तुमचे एनर्जीचे रिसोर्सेस आहे तर तिथे पण आपण स्मार्ट मीटरिंग, देन तुमचे जे काही स्मार्ट मीटर्स वगैरे डेव्हलप करून जे इलेक्ट्रिसिटीचं बिल वगैरे येणार आहे, म्हणजे घरामध्ये आपण जे काही मीटर यूज करतो तर ते इंडक्शनच्या ऐवजी डिजिटल एनर्जी मीटर आता ते नावडेजमध्ये सगळीकडे इम्प्लिमेंटेड आहे. पण प्रिव्हियसला जर आपण ओल्डर डेजमध्ये गेलो तर तिथे इंडक्शन एनर्जी मीटर युटिलाइज होतं. आणि आता आपण इथे काय आहे की स्मार्ट एनर्जी मीटर युटिलाइज होणार आणि इट इज अंडर दी पार्ट ऑफ युअर स्मार्ट सिटी. स्मार्ट एनर्जी मीटर असेल तर नेट मीटरिंग वगैरे हे पण पॉसिबल आहे. देन नेक्स्ट वन इज दी स्मार्ट हेल्थकेअरच्या रिलेटेड पण आता जे काही आपल्याकडे नावडेजमध्ये हेल्थकेअर सेंटर आहे म्हणजे जे गव्हर्नमेंटच्या अंडर येतात, तर काही त्याच्यामध्ये असे प्रॉब्लेम्स असतात की जे ओल्ड एज डेच्या अकॉर्डिंगली सगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात तुमच्या पेशंट्सला वगैरे. तर तिथं पण जे काही तुमचे टेक्निक्स असतील तर त्या न्यू मशीन्स वगैरे युटिलाइज करून तिथे सगळं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. मग इट इज अंडर दी स्मार्ट हेल्थकेअर. देन स्मार्ट सिक्युरिटी मीन्स काय का तुमच्या बिल्डिंग सिक्युरिटी येऊ शकते किंवा मोबाईलचं ॲप वगैरे यूज करून पण आपण आपली स्वतःची सिक्युरिटी असते. आपण कुठल्या लोकेशनला सध्या आहोत आणि तिथून जर आपल्याला कोणाला मेसेज वगैरे द्यायचा असेल तर तो इन्स्टंट वेने पण थ्रू दी GPS नेटवर्क वगैरे किंवा काही स्मार्ट टेक्नॉलॉजी यूज करून आपण ते प्रोव्हाइड करू शकतो. मग इट इज अंडर दी स्मार्ट सिक्युरिटी. नाव म्हणजे आपण हा पॉईंट याच्यासाठी पण यूज करू शकतो आपल्या स्मार्ट होमसाठी. का स्मार्ट होमच्या अंडर तू कुठेतरी थेफ्ट वगैरे होते म्हणजे चोरी होते घरामध्ये आणि आपण तिथपासून दूर आहे, तर तिथे जे काही सेन्सर्स वगैरे किंवा काही असे डिव्हायसेस इम्प्लिमेंट केलेले असतात का त्याच्या थ्रू आपल्याला डायरेक्टली आयडेंटिफाय होतं की अननेसेसरी पर्सनने आपल्या होममध्ये एंट्री केलेली. तर तो पण पार्ट येतो अंडर दी स्मार्ट होम. अँड स्मार्ट होम इज दी वन ऑफ दी पार्ट ऑफ युअर स्मार्ट सिटी. देन स्मार्ट बिल्डिंग अँड स्मार्ट होम आर दी सेम कन्सेप्ट. स्मार्ट बिल्डिंग घेतली तर नंबर ऑफ त्याच्यामध्ये फ्लॅट्स वगैरे असणार म्हणून आपण तो स्मार्ट बिल्डिंग म्हणून पार्ट कन्सिडर करतो. स्मार्ट बिल्डिंगमध्ये परत तुमचे कुठले कंपोनंट असणार आहे का जे सगळे इंटरनेट थ्रू ऑपरेट होतील. म्हणजे तुमचे सगळे जे काही लाईट, फॅन, स्विचेस वगैरे असणार आहे ते थ्रू दी रिमोट कंट्रोल ऑपरेट होणार. तर त्या केसमध्ये आपण स्मार्ट बिल्डिंग इट इज वन ऑफ दी पार्ट ऑफ युअर स्मार्ट सिटी. देन स्मार्ट गव्हर्नन्स, जसं तुम्हाला मी आत्ता पॉईंट सांगितला की गव्हर्नमेंट रिलेटेडच्या ज्या ॲक्टिव्हिटी त्या पण ट्रान्सपरन्सीने व्हायला पाहिजे आणि त्या थ्रू ऑनलाईन मोड व्हायला पाहिजे. देन स्मार्ट एज्युकेशन, आता जे एज्युकेशन नावडेजमध्ये आहे तर तिथे आपण लॅपटॉप्स किंवा मग प्रोजेक्टर, इन्व्हर्टर ज्या न्यू टेक्निक्स आहेत त्या यूज करणार. ओल्ड एज डेमध्ये होतं की तिथे काहीच अवेलेबल नव्हतं. मग स्मार्ट एज्युकेशन आलं तर ते इट इज अंडर पार्ट ऑफ स्मार्ट सिटी. अँड लास्ट वन इज दी स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर यूज करणार आहे. आता बिल्डिंगचं जरी इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर ते न्यू टेक्निक्स यूज करून केलं म्हणजे तुमचं ते आपल्या फॉर एक्झाम्पल आपल्या इलेक्ट्रिसिटीचं घेऊ. आपल्या इलेक्ट्रिसिटीची वायरिंग जर तुमच्या बिल्डिंगची असेल तर ओल्ड एज डेमध्ये आपण वुडन केपिंग यूज करायचो. म्हणजे एक लाकडाची पट्टी असणार त्याच्यावरती आपली
काय वायरिंग आहे ती प्लेस करणार आणि त्याला परत वरतून काहीतरी प्लॅस्टिकचं कवरिंग वगैरे. पण नाउअडेजमध्ये आता ते डायरेक्टली याच्यामध्ये यूज असतं, आपले याचे सिलिंगच्या अंडर कन्स्ट्रक्शन केलं जातं. म्हणजे किंवा मग आपल्या ज्या PVCच्या हे असतात केसिंग केपिंगच्या स्ट्रिप्स, त्या युटिलाइज करून आपण इलेक्ट्रिसिटीचं नाउअडेजचं कन्स्ट्रक्शन करतो. मग त्या फॉर्मॅटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पण जे असेल ते तुम्ही स्मार्टच्या अंडर यूज करणार. स्मार्ट वर्ड आला म्हणजे न्यू टेक्नॉलॉजी यूज करून सगळे इम्प्लिमेंटेशन करणार. तर दीज आर दी सम कंपोनंट्स ऑफ स्मार्ट सिटी. फर्स्ट वन स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन अँड मोबिलिटी, then next one is the smart water and sanitation, then next one is the smart town planning, next one smart energy, smart healthcare, smart security, smart building, smart governance, smart education, and the last one is your smart infrastructure. These are the components of your smart city. Clear? Which are the components we have to consider under the smart city? Participant clear है? Okay. Then there are some objectives of smart city. स्मार्ट सिटीचे कुठले ऑब्जेक्टिव्स आहे ते आपल्याला एकदा स्टडी करायचे. डायग्राम दिसते, पॉइंट्स दिसत आहे पार्टिसिपंट? ओके. The first objective is the improving the governance in the city. That means making the governance citizen friendly and the cost effective, increasing the relay on the online services to bring about the accountability and transparency. म्हणजे जो पॉईंट आपण इथं घेतला होता, गव्हर्नन्स, स्मार्ट गव्हर्नन्स, इट इज वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर स्मार्ट सिटी. का जे स्पेशली ज्या तुमच्या अकाउंट रिलेटेडच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुमच्या ऑनलाईन व्हायला पाहिजे, मोबाईल ॲप करून, आणि तुमची जी काही सर्व्हिसला जो काही खर्च येतो तो रिड्यूस व्हायला पाहिजे. दॅट इज द कॉस्ट इफेक्टिव्ह सिस्टीम ही व्हायला पाहिजे आणि ती सिटीजन फ्रेंडली असायला पाहिजे गव्हर्नन्स थ्रू. फर्स्ट इज दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर स्मार्ट सिटी इज दी स्मार्ट गव्हर्नन्स. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज दी इम्प्रूव्हिंग दी सिटीजन सर्व्हिसेस. सिटीजनच्या ज्या काही सर्व्हिसेस असणार आहेत त्या इम्प्रूव्ह होणार. दीज आर दी नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्मार्ट सिटी. देन इम्प्रूव्हिंग दी इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस. जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणार आहे ते पण इम्प्रूव्ह झालेलं पाहिजे. देन हाऊसिंग अँड द बेसिक सॅनिटेशन फॅसिलिटी फॉर ऑल. म्हणजे हाऊसिंग जे असतं आपले ते स्मार्ट हाऊसच्या अंडर सगळे डेव्हलप झाले पाहिजे. देन रिड्यूस दी कोजेशन ऑन दी रोड्स, एअर पोल्युशन, रिसोर्स डिप्लेशन. देन बूस्ट दी लोकल इकॉनॉमी, प्रमोट दी इंटरॅक्शन अँड इन्शुअर दी सिक्युरिटी. म्हणजे तो जो पॉईंट बघितला होता आपण, एअर पोल्युशन्स वगैरे रिड्यूस झाले पाहिजे आणि ते तुमचे रिसोर्सेस जे असणार त्यांचं डिप्लिशन जे होतं आहे नाउअडेजमध्ये ते रिड्यूस व्हायला पाहिजे. इट इज वन ऑफ दी अनदर ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर स्मार्ट सिटी. देन प्रमोटिंग दी व्हरायटी ऑफ ट्रान्सपोर्ट ऑप्शन्स. जे ट्रान्सपोर्टचे ऑप्शन आहे त्यांना प्रमोट केलं पाहिजे. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज दी गिविंग अन आयडेंटिटी टू दी सिटी. That is based on its main economic activity such as health, education, art, craft, culture, sport goods, furniture. म्हणजे त्या सिटीची काहीतरी आयडेंटिटी असली पाहिजे का कुठला तरी पार्ट त्याच्या अंडर हा बोल्ड पार्ट असला पाहिजे. म्हणजे त्या सिटीला सपोज जर तुम्ही हेल्थच्या अकॉर्डिंगली जर त्या सिटीला आयडेंटिफाय करत असाल तर तिथं जे प्रोव्हाइड केलेले हेल्थचं स्ट्रक्चर असेल, म्हणजे जे काही तुमचे डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल्स वगैरे हेल्थ केअर सिस्टीम जी असेल ती इम्प्रूव्ह असलेली पाहिजे. किंवा फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्सचे गुड्स तुम्ही तिथे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे होत असेल तर ते पण एकदम स्मार्ट क्वालिटीने डेव्हलप झालेले पाहिजे. तर दीज आर दी सम ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्मार्ट सिटी. क्लिअर पार्टिसिपंट? व्हॉट इज मीन बाय युअर स्मार्ट सिटी? आता स्मार्ट सिटीचा पार्ट्स तुम्हाला सगळ्यांना समजलाच असेल का. इट इज अंडर दी स्मार्ट होम, ई व्हेकल्स, आणि प्लस त्याच्यामध्ये अजून स्मार्ट सिटी असा वर्ड जर घेतला तर स्मार्ट सिटीला जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर नंबर ऑफ सगळे त्याचे कंपोनंट आहेत ते पहिले सॅटिस्फाय झालेले पाहिजे.